काही दिवसांपूर्वी एका राजकीय सभेत श्री क्षेत्र निवासाच्या ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केलेल्या वक्तव्यावरून हिंदू समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी या वक्तव्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टला निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात माजी आमदार तसेच श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री पांडुरंग अभंग यांना पदावरून पायउतार होण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने युवक निवेदन सादर करण्यासाठी उपस्थित होते। याच ठिकाणी उपस्थित राहून निवेदन देण्यात आलेलं आहे। काय म्हणाल, काय संदर्भात निवेदन होतं, काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या आज इथं आम्ही जे समस्त हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज आम्ही इथं जमा झालो आणि आमचा मुद्दा असा होता, एक राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये इथले ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष साहेब पांडुरंग अभंग त्यांनी रामसेवकांना मनोवादी म्हणून असं केलंय आणि जे रामसेवक कारसेवकांना मनोवादी म्हणलंय आणि जे बाबरी मस्जिद पाडली तर त्यांची भावना दुखावल्या, तर ह्या आम्हाला मनोवादी म्हणले, त्यामुळे आमच्या भावना हिंदुत्ववादी सगळ्यांच्या भावना दुखलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथून पायउतार करण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमची एवढी एकच मागणी आहे आणि त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये राजीनामा द्यावा, नाहीतर आम्ही इथून पुढे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करू। तुमचं आता जे निवेदन स्वीकारण्यात आलं त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आलं का? आमचं निवेदन ट्रस्टीने घेतलंय, बरेचसे ट्रस्टी नव्हते, 3-4 जण होते, तर ते म्हणे आम्ही आमची मीटिंग घेतो आणि त्याच्यामध्ये ते सुचवतो। मागणीसाठी इथे आलेला 13 ते 14 तारखेला ज्ञानेश्वर माऊली देवस्थान संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी की असं वक्तव्य केलं की राम मंदिर जे झालं त्याचं आम्हाला खूप दुःख झालं, ते जे बाबरी मस्जिद पाडण्यात आली ते मनोवादी लोकांनी पाडली, तर याच्यामुळे आमच्या सर्व हिंदू समाजामध्ये एक मोठा असंतोष निर्माण झालेला आहे। कारण की राम मंदिर कदाचित अध्यक्ष साहेबांना माहीत नसेल, राम मंदिर जे बांधण्यात आलं ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बांधण्यात आलंय आणि सुप्रीम कोर्टामध्ये सर्व तथ्य आणि पुराव्याच्या आधारेच राम मंदिर झालेले आहे। या नेवासा शहरातील आणि तालुक्यातील अनेक हिंदुत्ववादी लोकांनी आपलं आयुष्य वेचून कारसेवा केली। 1992 साली, 2002 साली, 1 साली, 3 साली यांनी कारसेवा केली। राम भक्तांनी हे लोक प्रेरित होऊन प्रसंगी केसेस वगैरे घेतल्या। वंदनीय पूजनीय गुरुवर बाबाजींनी सुद्धा महाराष्ट्रामधून या कारसेवेचं नेतृत्व केलं आणि जे लोक अध्यक्ष असं म्हणताय की या लोकांनी तो ढाचा पाडला, प्रत्यक्षात तो ढाचा होता, तो काय मस्जिद नव्हती। आणि जर इतके जे आपले लोक आहेत समाजासाठी समर्पित लोकांनी इतकं महत्वाचं काम असं केलं आणि राम मंदिर जे हिंदू समाजाचे आस्था आहे ते उभा केलं, कोर्टाच्या आदेशाने उभं केलं, तर ह्या अध्यक्षांना जर असं वाटतं की ते चुकीचं काम केलंय तर मला असं वाटतं अध्यक्षांच्या बुद्धीची कीव येते। अध्यक्ष आता केलेल्या सेवेला त्यांनी पूर्ण विराम द्यावा। सर्व नेवासकर आता जागा झालेला आहे। आमची अशी इच्छा आहे की त्यांनी या 8 दिवसामध्ये स्वयंस्फूर्तीने त्यांनी राजीनामा द्यावा, कारण की हा प्रक्षोभ जो आता समाजामध्ये जागा झालेला आहे त्याला ते तोंड देऊ शकणार नाही। त्यांना लवकरात लवकर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी विनंती करतो। नेवासा तालुक्यातील ताज्या घडामोडींसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।